नमस्कार मंडळी, कसं आहे सार ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे. तुम्ही जर आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा विसरू आणि ब्लॉग शेवटपर्यंत पहा. तर व्हिडिओची सुरुवात करूया. हे बघ गाईज, इथं कोण आले? छोटे उई गाईज, त्याला मारा लागले सगळे. चिडलेला असा त्याच्या मागाला त्याला त्रास देतो. सोन्या त्याला मारते. हो सोन्या याला मारला पडेल ना ते जिथ्या. गायज बघा इथं दगड उचलली त्यांच्याकडं. दगड उचललाय छोटे डॉल पुसकी पाणी गेला. काका काय म्हणतात? कसं बघताय पळा काय आता कर पैसे तसं कर ना. गाय सगळे गप्पच बसले. हेच पहिले नाव सांगायचं. हेच नाव सांग. गप्प हे नाही रे, गप हे गप मित्रच आपले. चल काय नाही म्हणत पुढं काय. तर काय आता मी रेडी होऊन आलेलो आहे आणि दुपारचे 5 वाजले. संध्याकाळ म्हणते दुपारचे 5 वाजले आणि आता आम्ही चाललोय महादेवांना. आणि ते बघा तिथं उई झोका तुटलं. हो फेकतो 15 लाख. गाय वेगळीच तुम्हाला आता स्टोरी सांगणार आहे. सांग रे स्टोरी. कुठली स्टोरी? हा, मी तुम्हाला आमिर गरीबाची सांगतो. एक आमिर माणूस असतो, त्याच्याकडे सगळे पैसे बंगला पिंगला नाही असतं आणि गरीब त्यांच्या शेजारी गरीब माणूस राहत होता. त्याच्याकडे पैसे काय नव्हते. चुलीवर जेवण बनवायचे. तो अभ्यास नाही करायचा. त्यांतला पोरगा दिव्यावर अभ्यास करायचा. लाईट नव्हती त्यांच्याकडे. ते एवढे गरीब होते. झोपडीत राहायचे. मग ते असे आणि त्यांचा पोरगा मोठा होला. आमिरांचा पण मोठा होला. हा झाला म्हणजे हा मोठा झाला. मोठा होला. झाल्यावर गरीबाचे होते तो पोरगा लय हुशार झाला. साहेब बनला. त्याला गरीबाचा हा गरीबाचा साहेब बनला. त्यांना साहेबांनी सांगितलं तू आमच्या नोकरीला ये, तुला 1-2 लाख पगार देतो आम्ही. मग तो आला आणि आमिरांचे माणूस होते ते इकडे तिकडे हिंडायचे. माणसांना मारायचे. असं दुसऱ्यांच्या गाड्या पाडायचे. काचांवर दगडा मारायचे. मग असं मारत त्यांना पोलिसांनी पकडून जेलमध्ये टाकलं. जे आमिराचे होते ते मस्त एसीवर बसून कॅम्प्युटरवर काम करायचे. मस्त आयुष्यमध्ये बसायचे. मस्त हे करायचे. परत ते आमिराचे जेलमध्ये बसून दररोज त्यांना हे करायला लावायचं. मग त्यांची एक जेल सुटली की तेव्हा ते मस्त ते गरिबांचे मस्त ACPC-वर मस्त सायन्स करून घेतले. म्हणजे गरीब पण जास्त दिवस टिकत नाही आणि आमिर पण जास्त दिवस टिकत नाही. ही माझी गोष्ट. गाईस ते त्याने गोष्ट बनवली. काय पण बोलतं ते पण चांगली गोष्ट होती. ते त्या मनाने गोष्ट बनव. तुला येतं का रे? तुला येतं का? हॅलो फोटो तू मनाने बनवली ना? तू दुपारी हेच सांगितलेलं का त्यांना अगोदर? हा
हे मनाचं बनवतंय आणि मनाचं सांगतोय. हे बुटकेडा म्हणते तुला गिफ्ट. नाही सोन्या तू दाखव चल. सोन्याचं गिफ्ट अगोदर. नाही सोन्याचं गिफ्ट अगोदर. भिकारीची वाटी. गटरात जाऊन आंघोळ करायसाठी शॅम्पू आणला. गिफ्ट ए अय सोन्या शिक्षक आहे त्यामुळे विघ्नेशने त्यासाठी गिफ्ट आणलंय शिक्षक साठी. छडी भिकारी त्यासाठी बिस्किट पण आणलं. फोडली तडी. आता महादेवांसाठी फुल घ्यायला आलोय. खाली बघा जरा. बघायचं साय आता फुल घ्यायला लागले. घे पटकन. हे फुल महादेवांना लय आवडते त्यासाठी आम्ही घेतो. आणि एवढ्या एरियात नाही का हा फुलाचं नाव आहे धोत्राचं फुल. गाईस बघा महादेवांचं किती मोठं मंदिर आहे आणि महादेवांचं छोटं शिखर आहे आणि मोठं जे शिखर आहे ना ते भैरवनाथाचं शिखर आहे. किती छान निसर्गरम्य वातावरण आहे इथे. आम्ही दररोज संध्याकाळी येतो महादेवांना पाणी घालायला खास रोज न चुकता. इथं फुलाचं झाड पण आहे. पांढरी फुलं आहेत. मी एक फुल तोडून दाखवते. हे फुल तर काय हे बघा इथे एक बेलाचं झाड आहे आणि दररोज आम्ही इथं नाही का एक दिवा लावतो. आणि हे बघा बेलाचं झाड किती फार दिसते दिवे लावल्यावर. हे बघा हे बघा इथं प्रकाश कसला बाहेर झालाय दिव्याचा. धूप पण लावले आम्ही इथं. आणि आता संध्याकाळ व्हायला आली आणि मंदिर बघा हे कसलं भारी दिसायला लागलं. हे बघा आणि इथं
तर गाईज आता आम्ही महादेवावरनं आलेलो आहे आणि आता आम्ही खालीच बसलेलो आहे. काय करते बघा आता. यासाठी मी व्हिडिओ चालू केला का गंध नीट करायसाठी. बघा मागच्या बाजूचा चल की साई. गाईज बघा साया थांबली आणि आता आम्ही आलो मागच्या बाजूला. आणि बघा साईची मैत्रीण आलेली आहे. तिचे नाव आहे गौरी भौरी. बरोबर झाला. राईम मॅच केली बरं का. राईम स्कीम. सायश्वरी एडेश्वरी. अयो माझं काय नका बनवू. माझं बनवावं लागली त्याला. बघा नाचा लागलेत आता. यांना काय लाड चाडला काय माहिती. हो गो हो हे बोल बी हिचा हात मोडला. आता काय ओय भाऊरा गौरी झाली भाऊरी. असं पडतात वय आतड्या बाहेर यायचे तुझ्या. साई ती जर पडून तुझ्या. तर अशा करतो व्हिडिओ आवडले तर लाईक शेअर सबस्क्राईब करावी सका. मिळेल पुढच्या एक नवीन व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत बाय.